बरं तो काही नाही करत फिरा. सर मागे जरा तू तुझ्या आई वडिलांना कसा नमस्कार करतो करून दाखव. टाळ्या वाजवून कसा पण नीट. आता टाळ्या वाजवा. सावन का श्रावण? सावन. सावन आता तू आजपासून आई वडिलांना कसं नमस्कार करणार ते करून दाखव. आता टाळ्या. तुम्हाला कळलं कसं नमस्कार करायचा ते? आई वडिलांना काय करायचा असतो? शाळेमध्ये आल्यानंतर तुम्ही पहिल्या तासाला जेव्हा आपल्या वर्गात वर्ग शिक्षक येतात त्यांची वाट बघत बसता की नाही? वर्ग शिक्षक शाळेमध्ये आले आपण असे बसलेलो असतो ना, आपण काय करतो? उठतो की नाही? आणि उठल्यानंतर काय म्हणता तुम्ही? गुड मॉर्निंग मॅडम म्हणता किंवा गुड मॉर्निंग सर. जेव्हा सर किंवा मॅडम वर्गात आले की आपण असे बसलेले असतो. काय मुलं उठता उठता गुड मॉर्निंग सर. काय गुड मॉर्निंग टीचर. त्यांनी चालूच आहे. देवाला काय करायचं असतो? मग उठताना काय करायला पाहिजे? तुम्ही करता का? करता का? कसा करता दाखव मला सांग. गुड मॉर्निंग म्हणताना कसं उठतोस तू? म्हण. उठणं म्हणजे हात जोडतोस का? खाली बस. तुम्ही कोण आहात? आजपासून तुमच्या वर्गात टीचर म्हणजे मॅडम किंवा सर आले की उठताना हात जोडून उठलं पाहिजे. देवाला काय करायचं असतो? नमस्कार. तिसरा देव कोण आहे? शिक्षक. 1 2 3 शिक्षक. देवाला नमस्कार करायचा असतो. आता मला तुम्हाला सांगा, मला तुम्ही सांगा, चौथा देव सद्गुरू आहे. चौथ्या देवानं सद्गुरूंनी आपल्याला देवाची ओळख करून दिली म्हणजे आत्मदेवाची ओळख करून दिली. इकडे बघा, आपल्या हृदयात जर देव आहे, हे बघा आपल्या कुठं देव आहे? तर समोरच्या पण हृदयात देव असणार की नाही? समोरचा तो मुलगा असू देत किंवा अन्य कुणी असू देत, रस्त्यानं जाणारी येणारी व्यक्ती, माणूस म्हणतोय मी, त्याच्यात सुद्धा हृदयात कोण असणार आहे? आपल्या हृदयात कोण आहे? समोरच्या हृदयात कोण आहे? आपण देवाला नमस्कार करतो म्हणजे हात कुठे जोडतो? इथं जोडतो का? इथं जोडतो. आपल्या हृदयात कोण आहे? इथं जोडतो म्हणजे इथं देव आहे म्हणून इथं हात जोडतो. जसा इथं आपल्या ठिकाणी हात जोडतो तसा समोरचा एखादा कुणीही अनभिज्ञ एखादी मोठी व्यक्ती आपल्यापासून समोर आली की त्याला सुद्धा आपण काय जोडला पाहिजे? कारण त्याच्यात मध्ये सुद्धा कोण आहे? देव. तुम्ही कोण आहात? देवाला कोण दिसतो? देवाला कोण दिसतो? आपण शाळेमध्ये आल्यानंतर काय करायचं असतो? कुणाला करायचा असतो? आता मी तुम्हाला सांगितलं की 5 देव दाखवले. देवाला देव दिसतो, समोरची प्रत्येक व्यक्ती देवच आहे, आपण पण देवच आहोत. मग आता मला तुम्ही सांगा की या जगामध्ये तुम्हाला देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, आता आपण एवढा प्रयत्न केला तर तुम्हाला देव मिळाला की नाही? म्हणून सद्गुरू वामनराव यांचा अमृतविचार आहे, या जगामध्ये देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य केवळ प्रयत्नात आहे. केवळ कशात आहे? मोठ्या सांगा, केवळ कशात आहे? प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? 1 2 3 मला सांगा. आणि आपण परीक्षेला जाताना काय करतो? देवाला काय म्हणतो? तुला काय देईल? वास्तविक देव कुठे आहे? आपल्यातच आहे. देव आपणच आहोत. देव कोण आहे? मग आपण काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी त्रिसूत्री आपण अंमलात आणली पाहिजे. किती सूत्रे अंमलात आणली पाहिजे? पुन्हा पुन्हा काय?
पुन्हा वाचलेले लक्षात ठेवलेले वहीवर उतरून या अभ्यासाची त्रिसूत्रे. तुम्हाला गाणं म्हणायला आवडतं? राजा मग म्हणता अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा, अभ्यासाला सर्व काही शक्य असे बाळा, क्षणाक्षणाला शिक्षण घेणे शिकविलेले पुन्हा वाचणे, वाचून वाचून ध्यानी ठेवणे, ध्यानामधले लिहून काढणे, पहिला नंबर धावत येईल, पहिला नंबर धावत येईल, मागून रे बाळा, अभ्यासाला सर्व काही शक्य असे बाळा. अभ्यासाचा कंटाळा त्याच्या भाग्याला टाळा, अभ्यासाचा कंटाळा त्याच्या भाग्याला, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा अभ्यास करायचा म्हणजे प्रयत्न करायचा आणि 90% मार्क मिळवायची. का? प्रयत्न न करता नापास होत राहायचं किंवा कमी मार्क मिळवून घरी बसायचं हे कुणी ठरवायचं? तुमचं तुम्ही ठरवा. कारण तुझा आहे तुझ्या जीवनाचा 1 2 3 तुझा आहे तुझ्या जीवनाचा विचार बदला नशीब बदलेल. विचार बदला म्हणजे काय? आता जे निगेटिव्ह विचार आहेत 12वी मुलं जे नकारात्मक निगेटिव्ह थॉट्स आहेत हे निगेटिव्ह थॉट्स आता बाजूला करायला पाहिजेत की नाही? बाजूला त्याला करायचं. तुमच्या जर चालण्याच्या रस्त्यामध्ये जर काटे असतील काटे तर त्या काटेवरून तुम्ही जाता का? काटे काय करता? बाजूला असं काढता. तसं आपल्या जीवनामध्ये नकारात्मक जर विचार असतील आता कसं होणार? आता तर जानेवारी महिना, आता फेब्रुवारी मार्चला लगेच एक्झाम. काही काळजी करू नका. काळजी करायला तुमच्या ठिकाणी असलेला आत्मदेव आहे तुमची काळजी घ्यायला. फक्त असलेल्या आत्मदेवाला स्मरून, असलेल्या आत्मदेवाला म्हणजे आपल्या ठिकाणी आत्मदेव आहे, आपणच देव आहे याचं सतत स्मरण ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे. प्रयत्नांची काय करायला पाहिजे? जर रात्री आपण 2:30 वाजता जागे झालो तर आपल्या उषा किंवा पायथ्याला काय पाहिजे? काय पाहिजे? लगेच उठून पुस्तक घ्यायचं आणि लगेच अभ्यास सुरू करायचा. मी काय सांगतोय लक्षात ठेवा. अभ्यास म्हणजे प्रयत्न मी सांगितलं. पाठांतर नाही. हे बघा, जी मुलं मार्कसाठी अभ्यास करतात ती खाली शेवटी राहतात आणि जी मुलं ज्ञान वाढवण्यासाठी अभ्यास करतात ती टॉपला जातात. ती कुठे जातात? तुम्हाला ज्ञान वाढवायचंय का मार्क वाढवायचे? आणि जे ज्ञान वाढवायचं त्यांचे मार्क पण आपोआप वाढतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव काही सांगतात की मार्क ओरिएंटेड स्टडी नको, आपल्याला नॉलेज ओरिएंटेड स्टडी पाहिजे. आपल्याला कसला स्टडी पाहिजे? नॉलेज. पुढे सांगा कसला स्टडी पाहिजे? नॉलेज. या क्षणापासून जर आपण ज्ञान आत्मसात करण्यासाठी अभ्यास केला तर याच माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 100% एक मुलगा आणि एक मुलगी आयएस झाल्याशिवाय राहणार नाही. क्लास लावायची आवश्यकता नाही. पण या क्षणापासून आपल्याला मार्क वाढवायचे नाही तर आपल्याला नॉलेज वाढवायचंय असा म्हणून जर अभ्यास केला तर तुझ्या जीवनाचा हे शिल्प जीवन शिल्प घडवायचं का नाही घडवायचं कोणाच्या हातात आहे? कारण तुम्ही कोण आहात? कोणासारखे बसा असं वाटतं. फार काय अजून तुमचा वेळ घेऊन अजून तुमच्या डोक्यात काहीतरी भरत असल्यापेक्षा